व अभियोग्यता धारकांना मनापासून नमस्कार. शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे आणि यामुळे पवित्र पोर्टलवरती ज्या रिक्त जागांची संख्या आतापर्यंत कमी येणार होती, कारण की महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नवीन संचय मान्यतेचं धोरण अडॉप्ट केलेलं होतं. परंतु आज जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे 100% पवित्र पोर्टलवरच्या ज्या जागा येणार आहेत त्या आता 100% वाढणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केलेला आहे. त्यामुळं कोणत्या वर्गाच्या जागा वाढणार आहेत, कोणत्या आस्थापनांच्या शाळांमध्ये ही पदभरती होणार आहे, महाराष्ट्रामधले जे असंख्य पद या शाळांमधील रिक्त आहेत त्यामुळं आता या शिक्षक भरतीवरती त्याचा परिणाम होणार आहे. अतिशय चांगला परिणाम होऊन त्या ठिकाणी जागा वाढणार आहेत. यानंतरचा जो निर्णय तो अल्पसंख्याक शाळांचा सुद्धा होणार आहे. त्या ठिकाणची सुद्धा शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे. या निर्णयामुळे साधारणतः किती जागा वाढू शकतील आणि कोणत्या वर्गाच्या जागा वाढतील या संदर्भाने अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रथमतः मी अभियोग्यता धारकांचं मनापासून अभिनंदन करेल की बाबांनो, तुमच्यासाठी अनेक दिवसानंतर अतिशय महत्त्वाची, दिलासादायक, मनाला धीर देणारी, मनाला आश्वासन देणारी की होय की माझं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे तर ते आता कुठेतरी पूर्ण होऊ शकतं, अशी ही बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभियोग्यता धारकांनो, बघा, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचं सातत्याने हे धोरण राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक भेटावेत आणि त्यासाठी मागे पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून डोनेशन न घेता खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टनुसार मेरिटवरती सिलेक्शन करण्यात आलं, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षेमध्ये चांगले गुण असतील, ज्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं असेल, जे भावी पिढ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवू शकतात, ज्यांच्या हाती महाराष्ट्रामधील शाळा ह्या शाबूत राहू शकतात, त्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढू शकते, अशा अत्यंत पात्र उमेदवारांचं सिलेक्शन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत होतं. परंतु अनेक ज्या खासगी अनुदानित शाळा आहेत, ज्यामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, त्याचबरोबर ऊस कामगार जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऊस तोडीसाठी जातात, त्यांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात, आता अशा सगळ्या माध्यमांच्या शाळांवरती जी शिक्षक भरती होणार आहे ती फक्त आणि फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार आहे. यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जी शिक्षक पद भरती आहे तर ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत होती. त्यानंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या सगळ्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची सुद्धा भरती करण्यात आली. म्हणजे आता महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्याही शाळा आहेत त्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती होत होती. परंतु ज्या व्ही जा भज म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यासाठी आश्रम शाळा ज्या होत्या त्यांची शिक्षक पद भरती ही अद्यापर्यंत देखील आस्थापनांकडे दिलेली होती, संस्थांकडेच देण्यात आलेली होती. त्यामुळं आता महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अभियोग्यता धारकांच्या मनाला दिलासा देणारा अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की आता या सगळ्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या शाळा ज्या आहेत, ज्या वी जा भज आश्रम शाळा आहेत, म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमातींसाठी ज्या आश्रम शाळा होत्या, ज्यामध्ये असंख्य मुलं महाराष्ट्र राज्यामध्ये शिकत आहेत, लाखो विद्यार्थी शिकतात आणि त्यांची असंख्य पदं ही रिक्त आहेत. ह्या सगळ्या असंख्य रिक्त पदांची पदभरती ही फक्त आणि फक्त आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. म्हणून या क्रांतिकारी निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला सॅल्यूट आहे की तुम्ही अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. खरं पाहिलं तर हा निर्णय घेण्यासाठी जिगरा पाहिजे, जिगरा. जिनमें दम होता है वही ये काम कर सकते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या एकंदरीत शालेय शिक्षण विभागामधील सर्व कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांना सॅल्यूट आहे. हा निर्णय इतका सोपा सुद्धा नव्हता, कारण की ज्या खाजगी संस्था आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत ही पदभरती होत होती, परंतु त्यांचे सगळे आता अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत आणि अधिकार दिलेले आहेत पवित्र पोर्टलला. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण असतील टेट परीक्षेमध्ये, टीईटी मध्ये, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आता या शाळांवरती होणार आहे. आणि मला असं वाटतं की यानंतरचा जो निर्णय तो अल्पसंख्याक शाळांचा लागू शकतो. अल्पसंख्याक शाळांवरती सुद्धा आपल्याला माहिती आहे की जी पदभरती होते तर ती आस्थापनांच्या किंवा संस्थांच्या माध्यमातून होत असते. तर सुप्रीम कोर्टाने जर त्या ठिकाणी निर्णय दिला तर
हा जो अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक पद भरतीचा जो नियम आहे तर तो सुद्धा पवित्र पोर्टलच्या अंडरमध्ये येऊ शकतो आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच ह्या सुद्धा जागा भरल्या जाऊ शकतात. आता किती जागा वाढू शकतील या संदर्भातील आढावा जो आहे, तर एक जर आपण गोष्ट लक्षात घेतली तर संच मान्यता 2024-25 कन्सिडर न करता त्या ठिकाणी 2025-26 ही धरल्या जाणार आहे. त्यामुळं या नवीन संच मान्यतेनुसार जी रिक्त पदं असतील त्या सगळ्या रिक्त पदांचा गोषवारा आता या आश्रमशाळांना द्यावा लागणार आहे राज्य शासनाला, आणि त्यानुसार जेवढीही पदं रिक्त असतील त्या सगळ्या रिक्त पदांसाठी त्यांना आता जाहिरात द्यावी लागणार आहे पवित्र पोर्टलवरती. बिंदू नामावली तयार करावी लागेल, म्हणजेच रोस्टर तयार करावं लागेल. आधी तर रिक्त पदांचा आढावा घ्यावा लागेल, कुठल्या वर्गासाठी किती जागा आहेत. मला असं वाटतं की यामध्ये 5वी ते 10वीच्या जागा सर्वाधिक येतील, 5वी ते 10वीच्या. त्यानंतर कमी जागा येतील 1 ते 5च्या, याच्यापेक्षा थोड्या तुलनेने कमी, तुलनेने कमी सांगतो. म्हणजे जर समजा एवढ्या जागा येत असतील 5वी ते 10वी साठी आणि वाय जागा असतील समजा 1 ते 5 साठी, तर वाय हा आकडा निश्चितच X पेक्षा कमी राहील. ठीक आहे, एवढी गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर 11वी आणि 12वीच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा येतील, काही काळजी करू नका, खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतील. आता अनेक बाबतीमध्ये कसं झालेलं आहे की ह्या ज्या आश्रमशाळा होत्या यांना माहित होतं की येणाऱ्या काळामध्ये आपली जी पदभरतीची ताकद आहे तर ती कमी होणार आहे, किंवा हे जे अधिकार आहेत तर ते पवित्र पोर्टलकडे जाणार आहेत. म्हणून अनेक शाळांनी त्यांचं जे कन्वर्जन आहे ते अल्पसंख्याक शाळांमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता. काही जण यशस्वी झालेत, अर्थातच नियमानुसार जर ते चाकोरीबद्ध पद्धतीने झालेलं असेल तर. काहींना मात्र अपयश आलं. आता ह्या सगळ्या ज्या शाळा आहेत तर त्या आता पवित्र पोर्टलच्या अखत्यारीमध्ये येणार आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती ही शिक्षक पदभरती होणार आहे. त्यामुळं असंख्य जागा वाढण्याची शक्यता आहे. 2025-26 ची जी संच मान्यता आहे त्याची आकडेवारी समोर आल्याच्या नंतर मला असं वाटतं की हे शिक्षकांचा आकडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येईल, यामध्ये काही एक शंका नाही. आता तुम्हाला ज्या वेळेला जर एखादी आश्रमशाळा मिळाली, एखादी जिल्हा परिषद शाळा मिळाली, महानगरपालिकेची, नगरपालिकेची, नगर परिषदेची, किंवा मग आपण एखादी कन्सिडर करूया एखादी संस्था मिळाली, तर ह्यापैकी कोणती शाळा सिलेक्ट करायची हे निश्चितच तुमच्यावरती असणार आहे. परंतु आश्रमशाळांचा सुद्धा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की राज्य शासनाने अफलातून निर्णय घेतलेला आहे. बाबांनो, हे निर्णय घेण्यासाठी काळीज लागतं. ते काळीज तुम्ही दाखवलं, ते धारिष्ट तुम्ही दाखवलं. महाराष्ट्र राज्यातील सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहेत. अतिशय क्रांतिकारी हा निर्णय आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट बॉक्स खुला आहे, धडाधड लिहा. चांगलं आहे, अभिनंदन आहे, कौतुक आहे तुम्हा सर्वांचं सुद्धा. खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.